गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब फॅमिलीला. जेवढे जण माझ्यासोबत जुडून आहे यूट्यूबमध्ये माझे सबस्क्रायबर आहे, मी सर्वांना मनापासून गुड मॉर्निंगने धन्यवाद ने नमस्कार करते की मला ते लोक मला समजून घेते. आणि मी अगदी खूप खुश आहे तुमच्यासोबत बोलून. कोणी काय विचार करणार कोणी काय नाही, मला त्याच्याशी काही मतलब नाही आहे. तुम्हाला वर्तवाला बसून आहे बरोबर, आपण कसे आहे काय आहे बा म्हणून कोणी पण काही पण बोलणार, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपण कसं देवाला पण खराब म्हणले जाते आजकाल, देवावर पण विश्वास नाही करत, पण मी भरपूर विश्वास करते. ज्या वेळेस माझ्यामध्ये संघर्ष आला होता, ज्या वेळेस मी एकटी होती ना, त्यावेळेस कोणीच नव्हतं, पण माझं देव होतं वरतवालं, त्याने मला भरपूर साथ दिला हो. मनापासून मी आठवण केली इथून तर हाजीर तेव्हा तेव्हा ते झाले. मला कधीच कोण्याच गलत मार्गामध्ये किंवा गलत ठिकाणी मला कधीच जाऊ नाही दिलेलं आहे माझ्या दादाने. पण आज जेव्हापासून मी त्या देवाला मानते ना, तेव्हापासून माझ्या लाईफमध्ये आणि माझ्या जीवनामध्ये अगदी खुश आहे मी माझ्या लाईफमध्ये. आणि माझ्या व्हिडिओ टाकायचा हा माध्यम आहे. माझ्या सुखदुःख जे पण आहे ना, माझ्या देवापासून जे पण माझ्या नशिबात लिहिलेलं असेल तर नक्की माझ्यासोबत घडलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. माणसाची चूक असते हो, आपण भरपूर मनावर त्याच्यावर विश्वास करतो आणि तोच माणूस आपल्याला विश्वासघात करते तर आपल्याला कसा वाटते हा तर तुम्हाला सर्वांना नक्कीच माहिती असेल. माझ्या ताईंना सांगण्याची इच्छा आहे. भरपूर लोक म्हणतात की माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही. माझ्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम होतं आतापर्यंत, पण देवाने नाही का माझं ऐकलं. मला आजपर्यंत मी कधी जीवनामध्ये एवढी खुशी महसूस नाही केली नाही एवढी. माझे पप्पा देवाघरी चालले गेले, पण असं वाटते की माझ्या पप्पा देवाघरी गेले असेल ना, देवाला म्हटलं असेल की माझी पोरगी खूप संकटात आहे आणि तिच्या लाईफमध्ये इतकं का. ज्या दिवशी माझ्या पप्पासोबत असं झालं, काही बोलले असेल माझ्या पप्पाचे, काही स्वप्न असेल माझ्याबद्दल, तर आज मी खुश आहे. आणि माझ्या पप्पाला मी ज्यावेळेस पण देव मला जन्म देणार ना, माझा तोच पप्पा झाला पाहिजे. मी असं विनंती करणार माझ्या देवापासून. पण मायबाप इतकं मायबाप जे असते ना आपल्या, ते खरंच जे संस्कार मला माझ्या आई पप्पाने दिलेले आहे ना, ते संस्कार हमेशा माझ्यामध्ये राहणार. आणि माझ्या लाईफमध्ये पुन्हा माझ्या लाईफमध्ये आई पप्पा आलेले आहे तर मी त्यांना खूप मानते मनापासून. कोणी जळत असेल कोणी काही करत असेल मला काही घेणदेण नाही आहे, पण मला एक काकाजी भेटले, एक आई भेटली आणि एक दादा, एक नाही दोन दादा भेटले. मी त्यांचं नाव जाहीर नाही करणार कारण की कोणाला त्रास होण्यापेक्षा, पण मला अगदी मनापासून त्यांना मी भाऊ मानते. आणि सर्व जे पण माझ्या लाईफमध्ये येतात आणि मला इतकं प्रेम देतात, हिंमत देतात आणि सर्वजण खुशीनं बोलतात, मी सर्व दादा ताईंना नमस्कार करते, कोटी कोटी त्यांचा प्रणाम करून पाय लागते की असंच माझ्यासोबत जुडून राहा आणि असंच माझ्या जे पण सुखामध्ये आहेत तुम्ही आणि माझ्या सुखदुःखामध्ये तुम्ही लोक मला साथ दिले, मी अगदी मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही. भले माझा लाईव्ह उद्या यूट्यूब बंद हो या मग माझा लाईव्ह बंद हो, त्याच्याशी काही महत्त्व नाही आहे, पण माणसाचं एक जुडलेला मनापासून जे जोडलेलं आहे ना नातं, ते अगदी मी शेवटपर्यंत मरेपर्यंत निभावणार, हे माझा प्रॉमिस आहे. म्हणून मी आज माझ्या घरी जे दादा आलेले आहेत ना, तुमच्याच खुशीनं तुमच्याच माझे जे पण लाईफमध्ये घडलेलं होतं, आज मला सर्व खुशीमध्ये मी खूप खुश आहे माझ्या लाईफमध्ये आणि हमेशा राहणार आहे, हो ना. तर तुमचं प्रेम असंच असू द्या. आणि कोणाला काही त्रास होत असेल, त्रास तर नाही होत आहे मला तेवढं नक्की आहे, पण काही काही लोक असते ते तुम्ही समजू शकता, पण आपल्याला त्यांना पण वाईट नाही म्हणायचं आहे. जर त्यांचं नजरेमध्ये आपण कसं आहे काय त्यांना असं वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये पण खुश आहे, पण आपल्याला कोणाला वाईट करायचंही नाही आणि विचार करणार पण नाही. म्हणजे खोटे न खरे बोलतात ना, माणसानं कधी कोणाचा विश्वास नाही तोडावं. विश्वास खूप महत्त्वाचा असते, म्हणून ते कायम ठेवायची विश्वास. म्हणून चला भेटू आपण आणि इथूनच नमस्कार आणि धन्यवाद करते माझी यूट्यूब फॅमिलीला. लव यू माझी यूट्यूब फॅमिली.